श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्या आहे गुरुपुष्यामृत आणि गुरुपुष्यामृतला करण्याचे उपाय मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहेत। गुरुपुष्यामृतच्या निमित्तावर जर तुम्हाला कुणालाही अघोर लक्ष्मी सिद्धी जपमाळ किंवा नुसता मंत्र पाहिजे असेल, दोन्हीचीही किंमत एक आहे। फक्त वेळ तुमचा वाचेल जर नुसता मंत्र घेतलात तर, पण ज्यांना माळेसहित हवा आहे त्यांना सुद्धा मिळेल, ज्यांना जसं हवं। आता थोडक्यात तुम्हाला अघोर लक्ष्मी सिद्धी जपमाळेचा तुम्हाला फायदा सांगते। हा असा दुर्मिळ मंत्र आहे जो पुरातन कालापासून आहे, पण तो लोकांना जास्त माहिती नाहीये। कारण आपण माता लक्ष्मीचे साधारण जप नेहमीच करतो, पण जे अघोर लक्ष्मी साधना असती ही एक वेगळी साधना आहे, जी मी शिकत आहे आणि शिकलेलीही आहे। अजून पुढं त्यात बरंच आहे आणि ती साधना जेव्हा मी घेतली मला रिझल्ट आले, त्याच्यानंतर मी ते तुमच्यासाठी सुरू केलेलं आहे। हा मंत्र तुम्ही घेतल्यानंतर 21 दिवसातच तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्णत्वाला जाताना सुरुवात तुम्हाला दिसेल। काहींना अगदी 1 आठवडे 2-4 दिवसातही रिझल्ट येतो, तर काहींना महिना लागतो, पण रिझल्ट येतो हे नक्की। कर्जमुक्ती, लक्ष्मी प्राप्ती, कुठल्याही कामातील अडथळे, कोर्ट कचेरी, नातेसंबंध या सगळ्यासाठी ही अघोर लक्ष्मी साधना 100% पॉवरफुल ठरते। म्हणजे आपल्या इतर सेवांनी जसा आपल्याला फायदा होतो तसा या सेवेने लगेच त्वरित रिझल्ट पाहिजे असेल तर ही सेवा मंत्र माझ्याकडून पेड तुम्ही नक्की घ्या। मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला देईन। शुभ आहे अधिक महिना आणि गुरुपुष्यामृत उद्याचा, तर नक्की तुम्ही स्वतःचे लक्ष्मी कुंचन आणि अघोर लक्ष्मी मंत्र तुम्ही उद्या माझ्याकडून घ्या। फी एकदाच भरायची आहे बघा, तुम्हाला थोडी जी मी सांगेल ती, पण आयुष्यभर तुम्हाला त्याचा फायदा आहे हे मी निश्चित सांगते। आता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गुरुपुष्यामृतला काय काय करायचं आहे उद्या हे आपण बघूया। गुरुपुष्यामृतला सगळ्यात आधी सकाळी घरातली स्वच्छता करावी। आपल्या आंघोळीच्या पाण्यात हळद थोडीशी घातल्यानंतर अंगणामध्ये सुद्धा हळदीचे पाणी शिंपडावे। घरातली फरशी पुसताना त्यामध्ये सुद्धा थोडीशी पाण्यात हळद घालावी। उद्या गुरुपुष्यामृत आहे, गुरुवार आहे, ताई फरशी पुसू का? तर हो, तुम्ही उद्या पुसलीत तरी अवश्य चालेल, पण पाण्यात हळद घालायची आहे। आंघोळीच्या पाण्यात सुद्धा हळद घालायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला स्वच्छ सगळ्यात आधी दरवाजा पुसून घ्यायचा आहे। दरवाजा आणि उद्या किचनची शेगडी, कट्टा हे अगदी साफ पुसून घासून आपल्याला घ्यायचं आहे। सगळ्यात आधी शेगडीची पूजा करायची, त्यावर चिमूटभर साखर ठेवायची आणि नंतर एका बादलीमध्ये, स्वच्छ बादलीमध्ये पाण्यात थोडी हळद असेल, गंगाजल आणि गोमूत्र हे तिन्ही एकत्र करा। ते संपूर्ण दरवाजा पुसून घ्यायचा आहे, स्वच्छ दरवाजा पुसायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, गंगाजल आणि केशर हे दोन्ही एकत्र करायचे। गंगाजलची बॉटल आपल्या पूजा ज्या वस्तू असतात ना तिथे मिळती बघा, छोटीशी 20 रुपयाची बॉटल असते। त्या गंगाजलमध्ये केशराच्या काड्या घालायच्या, 4-5 काड्या घालून चांगला घोल तयार करायचा त्याचा, आणि त्याने आपल्याला मुख्य दरवाजावर फक्त राम लिहायचे किंवा श्रीराम लिहायचं आहे उद्याच्या दिवशी बरं का। हे जेव्हा जेव्हा पुसलं जाईल तेव्हा तेव्हा पुन्हा लिहा, कारण ज्याच्या दरवाजामध्येच रामाला आपण स्थान देतो त्याच्या घरामध्ये संकट कुठंही दूरपर्यंत येऊ शकत नाही। त्यानंतर शुभ लाभ आणि स्वस्तिक हे सुद्धा आपल्याला उद्या दरवाजावर काढायचं आहे। उंबऱ्यावर हळदीचं लेपन सुद्धा अवश्य काढायचं आहे। त्याच पद्धतीने फरशी पुसणे हे जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते गुरुपुष्यामृत असल्यामुळे अवश्य करायचंय। आता 13 फुलवातींची सेवा सुद्धा बघूया जाता जाता। 13 फुलवातींची सेवा म्हणजे काय, तर आपल्याला बघा उद्या गुरुपुष्यामृत आहे, चांदीचं निरांजन खरेदी करावं अशी खरं तर उद्या मान्यता आहे की चांदीचं निरांजन खरेदी करून आणायचं आणि मग सेवा करायची। पण आता चांदी महाग झाली आहे, ऑलरेडी तुमच्याकडे चांदीचं निरांजन असेल, स्वच्छ चकचकीत घासा, नसेल तरीही काळजी करू नका, चांदीच्या ऐवजी स्टील वापरू शकता। एक वात घ्यायची, फुलवात ज्याला वरती टोक असतं, ती फुलवात आहे ती तुपात, गाईच्या तुपात बुडवायची आणि ती वात उद्या आपल्याला लावायची आहे। सगळ्यात आधी काय करायचं सांगते, समई लावून घ्यायची तेलाची किंवा दिवा जे काही असेल ते, देवाची पूजा संध्याकाळी आपण जे काही दिवा उदबत्ती करतो ती करायची।
तुळशीची पूजा करायची, तुळशीला दिवा उदबत्ती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक निरांजन घ्यायचं आहे, त्याच्या खाली अक्षता ठेवायच्या आहेत, निरांजनात तुपाची वात ठेवायची आहे, ती प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आता ही गुरुपुष्यामृतची वात लावल्यानंतर सेवा कुठल्या करायच्या? सोप्या सोप्या 2 सेवा सांगते. महालक्ष्मी अष्टकम, व्यंकटेश स्तोत्र आणि श्री सूक्त या 3 गोष्टींचा पाठ करायचा आहे. मग तुम्ही महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा म्हणू शकता, व्यंकटेश स्तोत्र 3 वेळा म्हणू शकता, श्री सूक्त फलश्रुती सहित 3 वेळा म्हणू शकता. आणि हे झाल्यावर एक माळ, फक्त एक माळ, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुमचं आयुष्य 365 डिग्रीमध्ये बदलू शकतो. इतकी या मंत्रामध्ये ताकद आहे. तुम्ही फक्त करून बघा, फक्त करून बघा. उद्यापासून दररोज न चुकता माळ जवळ ठेवायची. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते. यानंतर जे काही रिझल्ट येतील ते तुम्ही मला सांगाल की ताई खरंच तुमच्या सेवा उपायांनी आम्हाला फायदा होतो. आणि असे पण आपले कमेंट भरभरून असतात की ताई तुमच्या या उपायाने ते झालं, ताई तुमचे ब्रेसलेट वापरले, आमचे हे काम झालं. अनेक म्हणजे लोकांना फायदा आहे. मी त्याची जाहिरात पब्लिसिटी कधीही करत नाही की मला कुणी व्हॉट्सअपला छान छान मेसेज पाठवलेत आणि मी ते लगेच कम्युनिटीला टाकलेत किंवा इन्स्टाला टाकलेत. ही जाहिरात माझी करण्याची पद्धत नाही. आपलं काम बोलतं. म्हणजे मला कुणालाही सांगावं लागत नाही की माझे उपाय किती काम करतात. त्याची तेवढी जाहिरात करायची आपल्याला गरजच नाही पडली, कारण तेवढा तुमचा रिस्पॉन्स मला आहे. पर्सनली फोन, मेसेज, DM, कमेंटमधूनच कळतं की तुमचा माझ्या उपायांवर किती विश्वास आहे. आता उद्या 1 वात लावली, 2, दुसऱ्या दिवशी 2, संध्याकाळी 7ला 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 झाल्या. 13व्या दिवशी, 14व्या दिवशी पुन्हा 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 मावतात. काय करायचं, त्या वाती एकत्र करून त्याला दोरा बांधून घ्यायचा आणि मग त्या तुपात बुडवून, फक्त म्हणजे तूप त्यात घालत बसलात तर ते नीट होणार नाही, अशा तुपात बुडवायच्या पूर्ण वाती आणि निरांजन प्रज्वलित करायचं. करून बघा. त्या दिव्याची आणि पूजा करायची. हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून शुभं करोती म्हणायचं आणि मग या बाकीच्या सेवा करायच्या. लक्षात घ्या, 1 ते 13 क्रम, 14व्या दिवशीपासून पुन्हा 13 ते 1 क्रम. हा जर क्रम तुम्ही ठेवलात आणि अशी जर सेवा तुम्ही केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, खूप जास्त प्रगती होईल. आणि हो, ज्यांना लक्ष्मीची मूर्ती हवी आहे, लक्ष्मीनारायण मूर्ती देवघरात विशेष करून अवश्य ठेवा, ती तुम्ही घ्या. दक्षिणावर्ती शंख, श्रीयंत्र आणि बाकीच्या देवी देवतांच्या अगदी अष्टधातूच्या अभिमंत्रित मूर्ती, प्राणप्रतिष्ठा करून मूर्ती तुम्हाला आपल्याकडे मिळत असतात. जर हव्या असतील तर खाली नंबर दिलेला आहे. उद्याच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मी कुंचनचे बुकिंग नक्की करा. 2560 आणि 2860 हा दर आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.